गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आता CNG वगैरे भरून रेडी झालेलो आहे आणि टाइम झालाय बघा 8:04 झालेत आणि तारीख आहे 20/1/2026 आणि किलोमीटर झिरो करून घेऊ आपण. आणि आज वार आहे, मंगळवार आहे. आणि काल मी लोणावळ्याच्या नंतर लोणावळ्यावरून आल्याच्या नंतर घरी आराम वगैरे करून मग मी संध्याकाळी 5 वाजता चालू केलं होतं. 5 ते 10 वाजेपर्यंत 5 तासात माझी चांगलीपैकी अर्निंग झाली होती. काल 1600 रुपये केलं होतं. काल व्हिडिओ वगैरे दुपारनं काय बनवलं नाही. 5ला गाडी चालू केलं होतं, त्याच्यामुळे काहीच बनवलं नाही. आज बनवतो पूर्ण व्हिडिओ. आज मंगळवार आहे आणि थोडं काम पण थोडं डाऊन असतो. बघूया किती होते आज अर्निंग, काय लोकलमध्ये होईल का, इंटरसिटी येईन, काय येईन, सगळं ह्याच व्हिडिओमध्ये पुढं बघायला भेटणार आहे. तर चला भेटू फर्स्ट राईड घेऊन. फर्स्ट राईड कंप्लीट झाली आपली आणि मी पोचलोय कुठं, रेल्वे स्टेशनला. आणि ही राईड होती भोसरीवरून रेल्वे स्टेशन. रॅपिडोमध्ये होती, प्राईममध्ये. याचे आपल्याला 16 किलोमीटरचे 352 रुपये भेटलेत. आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडतो कारण 11 ते 15 गाड्या दाखवतात, कारण आता ट्रेन नाही आहे वाटतं. आता एक शनिवारवाड्याची राईड येते, पण शनिवारवाड्याला काय 98 रुपये दाखवते. छोटी छोटी राईड नाही घ्यायची आपल्याला. बघू आता कॅम्प साईडला जाऊ, मग एखादी राईड घेऊन देतो अपडेट. टाइम झालाय 11 वाजलेत, 10:59 आहे आणि मी पोचलो एअरपोर्टला. आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं ते स्टेशनला, रेल्वे स्टेशनला होतो. मग तिथून मला एक राईड पडली होती कासरवाडीची, उबरमध्ये होती, प्राईममध्ये. त्याचे आपल्याला भेटले 224 रुपये 10 किलोमीटरचे. मग तिथूनच मला पिंपळा सौदागर साईडला चाललो होतो मी. तिथूनच मला एक एअरपोर्टची राईड आली, ही पण उबरमध्ये होती. त्याचे आपल्याला भेटले 437 रुपये 18 किलोमीटरचे. तर आता बाहेर पडतो. गाड्या तर बघा 121 गाड्या दाखवते. 121 कसे, 121 गाड्या दाखवते, पण आपलं नंबर तर लवकर येणार नाही. त्याच्यामुळं मग टिंगरे नगर साईडला जाऊ, मग एखादी राईड घेऊन देतो अपडेट. टाइम झालाय बघा 12 वाजलेत आणि मी पोचलो कुठं, खराडीला. ही राईड होती टिंगरे नगरवरून खराडीला. याचे आपल्याला भेटलेत बघा 10 किलोमीटरला 242 रुपये भेटलेत. आता इथं सेडानचे यायला लागलेत, संगमवाडी कुठलं 4 किलोमीटर पिकअप येते. बघू एखादी राईड आली तर देतो अपडेट. आधी टाइम बघून घ्या, 3:09 झालेत आणि मी आलो होतो खराडीमध्ये किती 12 वाजता. 3 तास एक सुद्धा राईड भेटली नाही मला. एक उबरची आली होती प्राईममध्ये 400 रुपयांनी 20 किलोमीटरची, ती काय ॲक्सेप्ट झाली नाही, रडारमध्ये होती. त्याच्यानंतर ओलाची पण आली होती 450 रुपयाची, ती पण ॲक्सेप्ट झाली नाही. आता उबरची आली सेडानमध्ये, कारण कंटाळलोय 3 तास झाला एका जागेवर थांबून. त्याच्यावर रेट कमी आहे, पण आता काय करावं, थांबून फायदा नाही आहे. 3 वाजलेत, असं जर थांबलो तर आपलं वाट लागणार आहे. त्याच्यामुळं मी आता ॲक्सेप्ट केली राईड. पैसे कमी आहे, पण ठीक आहे, एवढं पण कमी नाही की चला पिकअप करतो आणि भेटतो. आता ह्या राईडचे मला भेटलेत बघा 20 किलोमीटरची राईड होती आणि आपल्याला 330 रुपये भेटले ते बघा. आणि 56 मिनटं टाईम लागलाय. तर आता कोथरूडला पोचलेलो आहे. आता बघू इकडं, कारण पिंपरी चिंचवडमध्ये पण मॅरेथॉन चालू आहे, 6 वाजेपर्यंत बंद आहे तिकडं. आता फेज 3ची वाजली होती, तर तिकडचा रोड बंद आहे, त्याच्यामुळे मी काय ते घेतली नाही आहे. तर बघू आता शिवाजीनगर किंवा खराडी बिराडी किंवा ह्या पुण्यातलीच राईड घेऊ आता, कारण PCMC साईडची घेतली तर ते रोड वगैरे बंद आहेत. फेज 3 वरून काहीतरी चिंचवडपर्यंत कुठंतरी बंद आहे. तर चला नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. मित्रांनो टाइम झालाय बघा 4:56 झालेत आणि मी आहे आता शिवाजीनगरला, युनिव्हर्सिटी रोडला आहे. आणि मी लास्ट अपडेट तुम्हाला दिलं होतं, मी कोथरूडला होतो. तिथून मला एक छोटीशी राईड आली शिवाजीनगरची, 4 किलोमीटरला 122 रुपये भेटले आपल्याला. आणि आता ही राईड आली मला आपल्याला रिझर्वेशनची. ह्याला जायचं आहे मांजरीला, 4:55ला पिकअप आहे. आता इथं आलोय पण काय कस्टमर काय आलं नाही अजून. आता
बघू 5-6 मिनिटानंतर 5 मिनिटानंतर त्याला परत कॉल उचलत नाही आहे. तर चला देतो अपडेट ही राईड ड्रॉप झाल्यावरती. टाईम झाला आहे बघा 6:06 झालेत आणि मी पोचलो आता मांजरीला. आणि ह्या राईडला टाईम खूप लागून गेला मला, कारण पिकअप करायला रिझर्वेशन ट्रिप होती. मला 20 मिनटं आधी आली, मग 20 मिनटं तिथं वेट केलो. आता त्यांना पिकअप करून त्याचा टाईम झाला तरी पण त्याच्यानंतर पण 10 मिनटं लेट आली ते जे कस्टमर होते. मग ह्याचे आपल्याला भेटलेत बघा. आणि ह्या राईड 16 किलोमीटरची राईड होती. आपल्याला भेटले 425 रुपये आणि टाईम लागला 1 तास, अर्धा तास म्हणजे 1.5 तास लागून गेलाय पिकअप आणि त्यांना ड्रॉप करण्यासाठी. टाईम जास्त गेलेला हा राईडला. आता बघू इथून कुठली राईड येते, देतो अपडेट. रॅपिडो पण चालू करतो कारण मांजरीला आहे मी. इकडून संध्याकाळी लवकर पडत नाही राईड. बघूया. तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं मांजरीला होतो, मग तिथून मला एक राईड पडती. 2 किलोमीटर पिकअप होता आणि 3 किलोमीटर ड्रॉप होता बेकराई नगरची. त्याचे आपल्याला 172 रुपये भेटले आणि प्लस 50 रुपये त्यांनी एक्स्ट्रा दिलं. म्हणजे 230 रुपये काहीतरी त्याने 60 रुपये काहीतरी एक्स्ट्रा दिले. 230 रुपये केलं त्यांनी. आणि तिथूनच मला एक उबरची पडली एरंडवनेची. त्याचे आपल्या 16 किलोमीटरचे आपल्याला भेटले 308 रुपये आणि टाईम लागला 1 तास. आणि तिथून मला 5 मिनटं थांबल्याच्या नंतर तिथून मला एरंडवनेवरून दिघीची पडली. म्हटलं आता घरच्या साईडची म्हटलं घेतली ती. त्याची आपल्याला 17 किलोमीटरची राईड होती आणि त्याचे आपल्याला 330 रुपये भेटलेले आहेत. तर आता आलोय दिघीमध्ये. थोडं मला घरचे सामान वगैरे घ्यायचं होतं, राशन भरायचं होतं, त्याच्यामुळं मी आता बालाजीमध्ये भरून घेतला. कारण मी आता इथं 15-20 मिनटं झालं माझं ड्रॉप झालाय. तर आता इथून तर डायरेक्ट घरी चाललोय. आणि टोटल अर्निंग किती झाली तुम्हाला मी कुठंतरी साईडला घेऊन तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आजची अर्निंग दाखवतो मी. ओलामध्ये झाले बघा 161 रुपये. ॲक्च्युली ओलाने खूपच ह्या राईडमध्ये 15-16 रुपये कापलेला आहे. तर ठीक आहे. ओलामध्ये आज एक्सेप्टच होत नव्हते ओला. 161 प्लस. रॅपिडोमध्ये सकाळी एक राईड मारली होती मी 352 रुपये. 352 प्लस. आणि आज उबरमध्ये चांगलं झालं आहे काम, कारण नुसतं उबरच ॲक्सेप्ट केली आज. म्हणजे उबरचीच ॲक्सेप्ट झाली जास्त करून. 2420 रुपये. 2420 उबरमध्ये टोटल झाले बघ. आणि प्लस आपलं 50 रुपये टिप भेटले होते. म्हणजे 3-1000 रुपयाची आज अर्निंग झाली. 2900 रुपये. ह्याच्यात आपल्याला 5-6 महिन्याच करायचे. 240 रुपये ओला आणि रॅपिडोचा. तर 2743 रुपये आजची अर्निंग झाली. एवढं अर्निंग करण्यासाठी आपली गाडी रनिंग झाली बघा 157 किलोमीटर. घरी जायपर्यंत 160 पकडून चला. 160 किलोमीटरला आपली CNG गेली असणारे 600 रुपयाची. ह्याच्यातनं आपण 600 रुपये मायनस करू. -600 म्हणजे 2100 रुपये आपलं बॅलन्स राहिले आज. ठीक आहे. तरी पण काम खूपच स्लो झालेलं आहे. आता उद्या जरा लवकर चालू करायचा प्रयत्न करू, कारण अर्निंग खूपच कमी. ह्या आठवड्यात तर काल बऱ्यापैकी झाली. संडेला पार मुंबईला जाऊन रात्रभर तिथं थांबावं लागलं मला. आणि काल संध्याकाळी मी चालू केलं होतं 5 तासात 1600 रुपये अर्निंग केली होती. तर ठीक आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट मित्रांनो.